प्राईम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी ऑन ड्युटी आढळून आले। दारूच्या नशेत मद्यधुंद, शिवसेनेने केला भांडाफोड। चाळीसगाव रोडवर दुचाकी दुभाजकावर धडकून झालेल्या अपघातात एक ठार एक गंभीर जखमी। आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीच्या पित्याची आष्टी पोलीस ठाण्यात नेऊन करण्यात आली न्यायाची मागणी। साक्री येथील सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात जिल्हास्तरीय आविष्कार 24 संपन्न। आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला देण्यात आली सैनिक मानवंदना। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्हा उद्योग कार्यालयाचे ग्रामोद्योग अधिकारी ऑन ड्युटी मद्यप्राशन केल्याचे आढळून आले असून शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सदर मद्यधुंद अधिकाऱ्याचा भांडाफोड करीत त्यास पोलिसांच्या स्वाधीन केले आहे। धुळे येथील जिल्हा उद्योग केंद्राचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी विजय साठी हे ऑन ड्युटी मद्यप्राशन केल्याचे समोर आले असून शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी दाखल होताच त्यांनी मद्याच्या नशेत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नातेवाईक असल्याचा अजब दावा केला आहे। शहरातील जिल्हा उद्योग केंद्रात सदरचा अजब प्रकार उघडकीस आलाय। जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी विजय साठी हे कार्यालयात दारूच्या नशेत धुंद असलेले आढळून आले। त्यांनी आपल्या सरकारी कार्यालयाला दारूचा अड्डा बनवल्याचे समोर आले आहे। नागरिकांच्या तक्रारीनंतर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे पदाधिकाऱ्यांनी या मद्यधुंद अधिकाऱ्याचा भांडाफोड करीत त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे। 11 वाजेच्या सुमारास 11 11:30च्या सुमारास आम्ही आमच्या शिवसेना जिल्हा कार्यालयात बसलेलो असताना काही नागरिकांचे फोन आले। त्यांनी सांगितलं की भाऊ आम्ही शिलाई मशीनच्या बाबतीमध्ये चौकशी करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या अंतर्गत असलेल्या खादी ग्रामोद्योग केंद्राच्या विजय चाटी नावाचे जे काही अधिकारी आहेत त्यांना भेटायला आलेलो आहोत आणि त्यांनी आम्हाला हाकलून दिलं, शिवीगाळ करतायत आणि प्रचंड दारू प्यायलेले आहेत। तर आम्हाला तुम्ही इथे येऊन न्याय मिळवून द्यावा, त्यासाठी आम्ही इथे आलो। इथे आल्यानंतर बघितलं त्यांची चौकशी आम्ही व्यवस्थित बघितलं, त्यांच्याकडे त्यांची चौकशी केली असता ते दारूमध्ये पूर्णपणे दारूने एकदम ठा झालेले। दारूला माणूस जसा दारू पिऊन रस्त्यावर लोळतो तसा हा माणूस त्याच्या ऑफिसमध्ये लोळत होता, कॅबिनमध्ये बसलेला होता दारू पिऊन। त्याच्यानंतर त्याच्या कॅबिनमध्येच जे शासनाचं धोरण आहे की कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये वर्जित असलेलं म्हणजे तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन करू नये, त्यांच्या कॅबिनमध्ये डायरेक्ट बाजूला कुंडी ठेवून विमलच्या गुटख्याच्या पुढ्या थुकलेल्या आणि विमलच्या खाली पुढ्या पडलेल्या होत्या। तर मी जिल्हाधिकारी साहेबांशी देखील त्यांचं बोलणं केलं आणि त्यांना सांगितलं की साहेब अशा व्यक्तीच्या इथं या पदावर असताना इथं सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही, ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे त्या योजनेचे तिथे लाभ मिळत नाही। हे अधिकारी दारू पिऊन रोज इथं दांगडो करतात। इतर कर्मचाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली की यांचा रोजचा कार्यक्रम इथं झालेला आहे। त्यांना बोलणं करून दिल्यावर त्यांना सांगितलं की याला आत्ताच्या आत्ता सस्पेंड केलं पाहिजे। जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ पोलीस स्टेशनला फोन करून गाडी पाठवली। आता त्यांना मेडिकलला घेऊन गेलेले। ही जी काही शासकीय प्रशासकीय कारवाई होईल ती होईल, परंतु वर्जित असलेला तंबाखूजन्य पदार्थ जिल्हा सरकारी कार्यालयांमध्ये खाणं हा देखील गुन्हा आहे, तो गुन्हा आपण त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे। दारू पिलेले म्हणजे ऑन ड्युटी असताना दारू पिऊन एखादा अधिकारी जर मस्ती करत असेल तर त्याची मस्ती जिरवली पाहिजे। तो वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नावं घेतोय, देशाच्या मोठ्या नेत्यांचे नातेवाईक असल्याचं सांगतोय, माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही, अशा पद्धतीच्या भावना या विजय चाटी नावाच्या अधिकाऱ्याने आमच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत। माझी शासनाला प्रशासनाला विनंती आहे यांच्यावर तात्काळ कारवाई करून यांना निलंबित नाही कायमस्वरूपी यांना घरी पाठवलं पाहिजे, जेणेकरून यांना कायमस्वरूपी घरी पाठवून बडतर्फ केलं पाहिजे आणि यांच्या जागेवर एखाद्या होतकरू अधिकाऱ्याला काम दिलं तर सर्वसामान्य जनतेला या कार्यालयातून न्याय मिळेल। धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील अमोल डेअरी समोर दुचाकी दुभाजकास धडकून झालेल्या अपघातात एक तरुण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली। धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील अमोल डेअरी समोर दुचाकी दुभाजकावर धडकून झालेल्या अपघातात एक तरुण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली। कैफ मुख्तार बेग वय 18 राहणार गडाळवाली मस्जिद धुळे असे मृत तरुणाचे नाव आहे, तर सरफराज अल्ताफ शेख याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की कैफ आणि सरफराज हे दुचाकीने बुधवारी सायंकाळी चाळीसगाव चौफुलीकडे जात असताना सूर्या जिम परिसरातील रस्ता दुभाजकावर दुचाकी धडकल्याने हा अपघात झाला। अपघातानंतर दोघांना तात्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने हिरे वैद्यकीय रुग्णालयाच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान कैफचा मृत्यू झाला। याबाबत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात नोंद झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। नमस्कार, मी एपीआय जीवन बोरसे, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन। काल दिनांक 4/12/2024 रोजी सायंकाळी 6 वाजता एक अपघात झाला होता चाळीसगाव रोडवर सूर्या जिम जवळील अमोल डेअरी समोर।
तिथून धुळ्याकडून चाळीसगाव रोडकडे जाणाऱ्या रोडवरती एक दुचाकीचा अपघात झाला. त्या अपघातामध्ये 2 जण जखमी झाले होते. त्यापैकी कैफ मुख्तार बेग वय 18 वर्ष राहणार घड्याळवाडी मशीदच्या मागे हा तरुण जागेवर मरण पावला. त्यानंतर त्या जवळ जो सोबत होता तो सरफराज अल्ताफ शेख राहणार सदर हा जखमी झालेला आहे. त्याच्यावर सध्या उपचार चालू आहेत. आपल्या इथं माहिती मिळाली सदर अपघाताबाबत ते दाखल करून घेत आहोत आणि त्यावरून पुढील तपास आम्ही करत आहोत. याद्वारे आम्ही आवाहन करत आहोत की रस्त्यावरती सुरक्षा खूप महत्त्वाची आहे व आपापली वाहनं चालवताना कृपया हेल्मेट वापरत जा. तसेच जर फोर व्हीलर असेल तर सीटबेल्ट लावत जा व रस्त्याच्या नियमांचे पालन करा. जर नियमांचे पालन केले तर आयुष्य चांगले जाईल किंवा आयुष्य आपलं सुखकर होईल. धन्यवाद. शिंदखेडा तालुक्यातील अक्कडसा येथील अल्पवयीन तरुणीचे अपहरण झाल्याने तिच्या वडिलांनी बुधवारी आत्महत्या केली होती. गुरुवारी मैताचे अस्थि कलश नातेवाईकांतर्फे शिंदखेडा पोलीस ठाण्यात नेत न्याय देण्यासाठी पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. शिंदखेडा तालुक्यातील अक्कडसे येथील आदिवासी कैलास सैंदाने यांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून उलट त्यांना मारहाण करण्यात आली होती. पोलीस व प्रशासनामार्फत सहकार्य मिळत नसल्याने अल्पवयीन मुलीचे वडील कैलास सैंदाने यांनी बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. गुरुवारी त्यांची अस्थि घेऊन शिंदखेडा शहरातील शिवाजी चौफुलीवरून शिवसेना उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात सैंदाने परिवार पायी चालत शिंदखेडा पोलीस ठाण्यात पोहोचले. अल्पवयीन मुलीला न्याय मिळावा, सैंदाने परिवाराला सुरक्षा मिळावी, दोषी अपहरणकर्त्यांवर गुन्हा दाखल करून शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांना देण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा आदिवासी वाल्मिक सेना संस्थापक अध्यक्ष शानाभाऊ सोनवणे, मयतांच्या पत्नी रुपाली सैंदाने, मुलगा विनायक सैंदाने, मुलगी खुशी सैंदाने, परी सैंदाने, भाऊ योगेश सैंदाने, वडील आत्माराम सैंदाने, काका नारायण सैंदाने सह रावसाहेब इशी, मिलिंद ऐरे, भूषण सोनवणे, संजय मगरे, सचिन चव्हाण, मगन कोळी, अरुण पाटील, भटू इशी, जगन इशी, रामकृष्ण शिरसाट, आनंदा सैंदाने, राजेंद्र नारायण, चंदाबाई कोळी, स्वाती सैंदाने, सिंधू चव्हाण, वंदना कोळी, शोभा कोळी, उज्ज्वला कोळी यासह गावातील समाज बांधव हजर होते. कैलास आत्माराम सैंदाने या 39 वर्षीय मुलीच्या पिताने ज्या मुलीचं गेल्या 5-6 महिन्यापूर्वी अपहरण झालं आहे तसा गुन्हा शिरपूरला पण दाखल आहे, दोंडा इथं शिंदखेडा पोलीस स्टेशनला पण दाखल आहे. आज कैलासच्या परिवारावरती ज्यांनी मुलीचं अपहरण केलं त्यांनी 2 वेळेस हल्ले केले. आता हल्ल्याचे व्हिडिओ पण आम्ही पोलिसांना पण दिले, शिरपूर पोलिसांना पण दिले, इथले पोलिसांना पण दिले, SP साहेबांना पण पाठवले, सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना पाठवले आणि मीडियाला पण मोठ्या बातम्या आल्या. परंतु आजपर्यंत ना मुलीचा शोध लागला नाही, काही नाही. उलट अशी पहिली घटना आहे की ज्या परिवारातली मुली पडवतात ते गुंड लोक त्या परिवारावर परत चाकू हल्ला करणे, त्यांच्या तोंडातनं रक्त येईल एवढं मारहाण करणे आणि आम्हाला न्याय मिळत नाही. या विवंचनेने कैलास आत्माराम सैंदाने याने काल गळफास घेतली. तसं पाहायला गेलं तर माझी आंदोलनाची दिशा वेगळी असते, परंतु इथले PI साहेबांनी आम्ही चर्चा केली. शानाभाऊ, मी पूर्ण तुमच्या पाठीशी आहे, तुमच्याबद्दल सहानुभूती या परिवाराबद्दल आहे, परंतु आम्ही शोधतोय, आम्हाला सहकार्य करा. नाही तर कालच मी प्रेत इथं आणून ठेवणार होतो आणि त्यांचं विसर्जनच करणार नव्हतो. परंतु आज त्याचं काल विसर्जन करून त्याची जी अस्थि कैलासची त्या अस्थीला तरी न्याय मिळेल. जोपर्यंत त्या आरोपींना अटक करत नाही, त्यांच्यावर मनुष्यवधाचा किंवा आत्महत्यास प्रवृत्त केला, ज्यांनी चांस्याला मारलं, ज्यांनी घरी येऊन हल्ला केला, ज्यांनी मुलीला पळवलं, या सगळ्यांवरती तो गुन्हा दाखल झाला पाहिजे. या न्याय मागण्यासाठी हा सैंदाने परिवार, त्या कैलासची पत्नी, मुलगा, भाऊ, वडील, 2 मुली, लहान 2 मुली आहेत, हा सगळा परिवार इथं परत न्यायाची भीक. कारण परत या परिवारावरती असा प्रसंग येऊ नये की ते हल्ला करून जातील, एखाद्याचा जीव घेतील. त्याच्यापूर्वी त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. तोपर्यंत या कैलासची जी अस्थि आहे ती अस्थि पोलिसांपर्यंत आम्ही सुपूर्द करतो आणि जेव्हा आरोपी अटक होतील, आमची मुलगी कैलासची मुलगी घरी परत येईल, तेव्हा ती अस्थि आम्ही घेऊन जाऊ आणि तेव्हा तापी मातेला सुपूर्द करू. यासाठी आज हा सैंदाने परिवार आणि त्यांच्यासोबत आमचे शिवसेनेचे, आमचे आदिवासी वाल्मिक लवे सेनेचे पदाधिकारी, आम्ही सगळ्या त्या परिवाराबरोबर या ठिकाणी त्यांना सपोर्ट, त्यांना हिंमत यावी, त्यांना न्याय मिळावा या उद्देशाने या ठिकाणी आलोय. आज जेव्हा हा गुन्हा घडला 5 महिन्यापूर्वी जेव्हा ही मुलगी अपहरण झालं, तेव्हा गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि आता ते मुख्यमंत्र्याची शपथ घेत आणि परत गृह खातं त्यांच्याचकडे. आता आमची अपेक्षा आहे की या सैंदाने परिवाराला आता तरी न्याय मिळेल आणि त्या उद्देशाने आम्ही आलोय. ते आज मुख्यमंत्र्याची 5:30ला शपथ घेत आहे, परंतु महिला सुरक्षित नाही आहे. लाडक्या बहिणी योजना तुम्ही नाही दिलं तरी चालेल, पण आमच्या महिलांना
सुरक्षितता पुरवा, त्यांचं रक्षण करा. आणि अहो प्रत्येक तालुक्यामध्ये दररोजचा एक अल्पवयीन मुलीला पळवलं जातंय. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असं वातावरण आहे. गल्ली तर दिल्ली तुमची सत्ता आहे, मग तुम्ही काय करताय? तर अशा वेळेस या सैंदाने परिवाराला न्याय मिळेल का? का परत या सैंदाने परिवाराला या ठिकाणी आमरण उपोषणाला बसावं लागेल किंवा कोणतं आंदोलन करायला? या सैंदाने परिवाराच्या सोबत आमचे आदिवासी वाल्मिकी सेना, आमचे पदाधिकारी आणि त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी या ठिकाणी या परिवाराबरोबर नेहमी सहभाग नोंदवतील. आत्ता तरी न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्ही पोलीस प्रशासनाला करतो, या महाराष्ट्र सरकारकडनं करतो, गृहमंत्र्यांकडनं करतो, मुख्यमंत्र्यांकडनं करतो की हा संदेश त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे आणि त्यांना कळायला पाहिजे. तुम्ही आज आनंद उत्सव साजरा करताय, पण हा परिवार बघा, याचे कपडे बघा, सगळे फाटलेले कपडे आहेत. त्याचे वडील गेले, अतिशय मोलमजुरी करणारा ही पत्नी आहे ताई इकडे या दोन मुली आहेत, अंगावर कपडे नाही आहेत, इतका गरीब मजुरी करणारा हा परिवार आहे. आणि या परिवार काबर गरीब असला म्हणजे त्याचं रक्षण नाही करायचं, त्याला न्याय नाही द्यायचा गरीब परिवार असला म्हणजे, असं मला वाटतंय. म्हणून माननीय नवीन सरकारने, मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी न्याय द्यावा आणि पोलीस प्रशासनाने पण तात्काळ दखल घेऊन या परिवाराला आता तरी न्याय द्यावा. पुन्हा या परिवारामध्ये कोणाचा तरी जीव जाईल याची वाट बघू नये अशी विनंती करतो. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभागातर्फे साक्री येथील विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात गुरुवारी धुळे जिल्हास्तरीय आविष्कार 2024 चे आयोजन करण्यात आले होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग यांच्यातर्फे साक्री येथील विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे गुरुवारी धुळे जिल्हास्तरीय आविष्कार 2024 चे आयोजन करण्यात आले होते. या जिल्हास्तरीय आविष्कार 2024 मध्ये धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यातील विविध महाविद्यालयांचे पदवी, पदव्युत्तर, संशोधक, विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले होते. आविष्कार 2024 मध्ये जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून आलेल्या 1059 विद्यार्थ्यांनी आपले संशोधित विषयाचे सादरीकरण केले. विद्याशाखानिहाय एकूण 6 प्रवर्गातून विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. यात मानवी विद्या, भाषा व ललित कला, वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा, विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, मेडिसिन आणि फार्मसी, कृषी आणि पशुसंवर्धन विद्याशाखांचा समावेश होता. कार्यक्रमाचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे प्राध्यापक BL चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी कवी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे कुलगुरू प्राध्यापक VL माहेश्वरी, विद्या विकास मंडळाचे सचिव सुरेश पाटील, विद्या विकास मंडळाच्या अध्यक्षा मंगला पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक ST इंगळे, डॉक्टर विनोद पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉक्टर नवीन दंडी, डॉक्टर हरिभाऊ तिडके, प्राचार्य डॉक्टर राजेंद्र राहिरे, उपप्राचार्य डॉक्टर आनंद पाटील, समन्वयक डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, सहसमन्वयक डॉक्टर प्रीतम तोरवणे तसेच महाविद्यालयातील विविध समितीतील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी बांधव व राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, स्वयंसेवक आदींनी घेतले. प्राचार्य डॉक्टर राजेंद्र राहिरे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या वतीनं धुळे जिल्हास्तरीय आविष्कार 2024 स्पर्धेचं आयोजन विद्या विकास मंडळाचे सिगो पाटील महाविद्यालय साक्री येथे आज करण्यात आलेलं आहे. या स्पर्धांचं आयोजन आदरणीय कुलगुरू महोदय प्रोफेसर VL माहेश्वरी सर, विद्या विकास मंडळाचे सचिव आदरणीय आबासाहेब सुरेश पाटील, अध्यक्ष आदरणीय ताईसाहेब मंगलाताई सुरेश पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू ऑनरेबल प्रोफेसर ST इंगळे सर, ऑनरेबल विनोद पाटील सर यांच्या मार्गदर्शनानं आणि आज या स्पर्धेचं उद्घाटन विद्या विकास मंडळाचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर DL तोरवणे सर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनरेबल प्रोफेसर BL चौधरी सर यांनी उद्घाटन केलं. आणि या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून मॅनेजमेंट काउन्सिलचे मेंबरचे डॉक्टर शिवाजीराव पाटील उपस्थित होते. प्रथमतः मी विद्यापीठाच्या सर्व अधिकाऱ्यांचं आभार मानतो की आम्हाला या स्पर्धांचं आयोजन करण्याची संधी दिली. आणि या स्पर्धेमध्ये जवळपास 1073च्या वरती विद्यार्थी सहभागी झालेले आहेत आणि त्यांचे पोस्टर्स, संशोधनात्मक पोस्टर इथं डिस्प्ले होत आहेत. त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणात हे सारे विद्यार्थी आपलं संशोधनाचं कार्य प्रेझेंट करत आहेत आणि यांच्यामधनं जे विजयी होतील त्यांची निवड विद्यापीठ स्तरावर केली जाईल. विद्यापीठ स्तरावरून ती राज्य स्तरावर आपलं प्रेझेंटेशन या ठिकाणी करणार आहे. पण आम्हाला अभिमान आहे
की या सर्व स्पर्धांचं नियोजन आमच्या महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि जे कोऑर्डिनेटर नेमलेले डॉक्टर चव्हाण सर, डॉक्टर प्रीतम तोरोने सर, उपप्राचार्य आनंद पाटील सर, माझे सर्व सहकारी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सगळ्यांच्या पाठबळामुळं अतिशय चांगला असा सोहळा या निमित्तानं आम्ही आयोजित करू शकलो. पुनश्च एकदा मी विद्यापीठाचे आभार मानतो आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना शुभेच्छा देतो की त्यांनी आपलं संशोधन कार्य चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सादर करावं आणि यश प्राप्त करावं यासाठीच्या शुभेच्छा देतो. परत एकदा सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. विद्यापीठाच्या आविष्कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण ॲक्टिव्हिटीचे आयोजन सी.गो. पाटील महाविद्यालय साक्री येथे धुळे जिल्ह्यासाठी करण्यात आलेले आहे आणि इथली सगळी व्यवस्था पाहता आणि विद्यार्थ्यांचा आवेश बघता मी अत्यंत समर्थपणे सांगू शकतो की आयोजन अत्यंत उत्तम पद्धतीने झालेलं आहे आणि मुलांमध्ये एक नवचैतन्य आपल्याला बघायला मिळतंय आणि प्रत्येक मुलगा काय सांगू आणि काय नाही अशा पद्धतीने मागे लागलेत की जे सगळेजण आपापले रिसर्च प्रोजेक्ट्स जे त्यांनी आपल्या महाविद्यालयामध्ये कॅरी केले असतील ते आपल्याला बघायला मिळतात. आणि निश्चितपणे या महाविद्यालयामध्ये पहिल्यांदाच मी म्हणेन की 765 एंट्रीज आहेत आणि जवळजवळ 1100 विद्यार्थी भाग घेत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अशा गोष्टी निर्माण होत आहेत की याच्याने निश्चितचपणे आपल्याला स्पेशली पेटंटच्या बाबतीत वगैरे फायदा होणार आहे आणि चांगले पेटंट जर का फाईल झाले यातनं म्हणजे चांगले प्रोजेक्ट्स पुढच्या लेवलला गेले आणि त्यातून आपल्याला पेटंट्समधनं सुद्धा पुढं स्टार्टअप्स तयार होऊ शकतात आणि आपल्या भारताची इकॉनॉमी किंवा अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीने सुदृढ करण्यासाठी मदत होऊ शकते. मी या आविष्कारच्या माध्यमातून ज्या समर्थपणे अहिरे सरांनी जे आयोजन केलंय आणि प्रीतम सर आहेत आणि चव्हाण सर आहेत या सगळ्यांचं अभिनंदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन व 53वा थानपीर युद्ध सन्मान दिनानिमित्त महार रेजिमेंट तर्फे धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सैनिक मानवंदना देत विविध कार्यक्रम संपन्न झाले. 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महार रेजिमेंटचे अधिकारी आजी माजी सैनिकांतर्फे मानवंदना देण्यात आली. तसेच 5 डिसेंबर रोजी 13 महार रेजिमेंटचा 53वा थानपीर युद्ध सन्मान दिवस सोहळाही साजरा करण्यात आला. सकाळी 9 वाजता डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यास मानवंदना दिल्यानंतर 10 वाजता जिल्हा सैनिक बहुउद्देशीय हॉल येथे महार रेजिमेंट फ्लॅग चढवून शहीद वार मेमोरियल येथे मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाहिद अली यांनी केले. यावेळी मेजर डॉक्टर निलेश पाटील, कर्नल उत्तमराव पाटील, कॅप्टन रामभाऊ इंगळे, बाबू पोळके, अशोक झेंड, वसंत म्हस्के, लोबाडे आलाट, ज्ञानदेव गायकवाड, त्र्यंबक इंगळे, भगवान बोरसे, प्रकाश कासारे यांच्यासह आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेरा नाम मेजर जनरल बिनॉय पूनन है. मैं रिटायर हो चुका हूँ और मैं इस बटालियन 13 महार का हूँ. मेरा कमीशन 1978 में हुआ और जब से मेरा कमीशन हुआ तब से लेकर आज तक मेरे ऑफिसर्स जैसे जवान वो डॉक्टर अंबेडकर, भारत रत्न डॉक्टर अंबेडकर के बारे में इतना मुझे बताया है कि आखिर में जब मैं सेटल होने लगा तो मैं ऐसी एक जगह गया मऊ जहाँ पर डॉक्टर अंबेडकर का जन्म स्थान पर उनके पिताजी राम जी की वहीं पर थे मऊ में. आज का दिन जो थानपीर डे हम मनाते हैं एक बहुत ऐतिहासिक दिन है इसलिए क्योंकि 1971 में हमारे पलटन थानपीर फीचर यानी थानपीर ऊंचाई को एक बहुत महत्वपूर्ण लड़ाई के बाद हमने ये फीचर जीता. हमारे पहले एक और पलटन थी जो लॉन्च हुआ था, वो लोग असफल हुए. हमें मौका मिला, हमारे सीओ साहब थे MP सिंह साहब, हमारे डुआसी साहब थे PV थापा साहब और हमने ये जीत हासिल किया. मैं आपको ये बताना चाहता हूँ कि हमारे पलटन का जितना भी कामयाबी हुआ है वो इस कारण क्योंकि भारत रत्न डॉक्टर अंबेडकर का गाइडिंग लाइट या छत्र छाया हर समय हमारे साथ हुआ है. इसीलिए हम हर क्षेत्र चाहे वो JNK हो, मणिपुर हो, श्रीलंका हो, सिक्किम हो, जो भी फील्ड एरिया
हर फील्ड एरिया में बहुत कामयाबी पाया है। बैटल ऑनर पाने के बाद आगे हमने यूनिट साइटेशन पाया ऑपरेनो में, फिर पलटन गई यूएन में, यूनाइटेड नेशन सूडान, वहाँ पर भी बहुत बढ़िया काम किया है। अभी फिलहाल पलटन जो है आपको पता है सतुला के साइड पे है, बहुत बढ़िया काम कर रहे हैं। और हम सब की तरफ से मैंने सीओ साहब को आज सुबह बताया कि दुले में जितने लोग आ रखे हैं महाराष्ट्र से फेरा मार के, सबकी तरफ से खानपीर दिए मुबारक हो। थँक्यू व्हेरी मच। साहेबांना आता ते नाहीये, ते वाढल्यानंतर सुद्धा आम्ही एस माजी सैनिक सेवा संघ आणि धुळ्यातील माजी सैनिकांच्या वतीने ज्या पद्धतीने आपण त्यांना मानवंदना करतो त्याच पद्धतीने आम्ही त्यांच्या अंत्यविधीला साहेब सर्वांनी महाराष्ट्राच्या सैनिकांनी एकाच कालावरती मानवंदना केली होती आणि हा कार्यक्रम आपण इथं असा करून त्यांना पुन्हा 13 मार्चच्या खानपीर युद्धाच्या अनुषंगाने आठवण करूया म्हणून बाजीराव सोनेर साहेबांच्या औरंगाबाद मध्ये येथे झालेला खानपीर विजय उत्सव दिवस यावर्षी आम्ही धुळ्याला साजरा करू आणि तो आज यथास्थिती साजरा करू। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी ऑन ड्युटी आढळून आले, दारूच्या नशेत मद्यधुंद, शिवसेनेने केला भांडाफोड। चाळीसगाव रोडवर दुचाकी दुभाजकावर धडकून झालेल्या अपघातात एक ठार एक गंभीर जखमी। आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीच्या पित्याची आष्टी पोलीस ठाण्यात नेऊन करण्यात आली न्यायाची मागणी। साक्री येथील सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात जिल्हास्तरीय आविष्कार 24 संपन्न। आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला देण्यात आली सैनिक मानवंदना। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।